अजय शेठचं कसं आहे, अजय शेठ किरण शेठ यांच्या डोक्यात एकच असते की आपली गाडी गुलालात राहील, किती नंबर राव, फक्त गुलालात रंगण्याला महत्व, आनंद. आज कसं आहे, त्या बैलाचा इतिहास कोणच पुसू शकत नाही. तो नावीचा वजीर, मोठा लक्ष्या, असे कोणी इतिहास, पण माणसाने असं हे त्या असं म्हणजे झाले की मोठ्या बैलात हे झालं पायऱ्याला, की पायऱ्याला बैल अडचणी येत नाही, त्याची घासाघीस जरी झाली तरी अडचणी येत नाही. बरोबर. लय माणसाने काय म्हणतो की तुम्ही त्याची गाडी समजा कसं कडन लागल, पायरा चुकीच असेल, काय असेल त्याचं, पण त्याची गाडी तुम्ही मारली की हुरळून जाऊ नका. त्याने इतिहास केलाय तो दुसऱ्या कोणी केला नाही अजून. बरोबर. आता चालू याच्यात म्हणजे चालू मैदानात आता तसा त्याला उलट तुम्ही घासला तर तुमच्या बैलाचं 2 रुपये वाढतं होतं. बरं. तर शिमीला कडल येणार, बरं, शिमी पासून मधनं तर फायनल कडल येणार. पण माझी पहिल्यांदाच गाडी काल की 3 फेर मधनं पळाली. पहिल्यांदाच पायऱ्यासाठी जेवढे बैल कसं होते, कुणाला समजा आपण एखाद्या 1-2-3 अड्ड मार खाल्ला की परत पायऱ्याला ताप होतो. मग त्यांना पैसे द्या, हे करा, वायद्या द्या, त्यापेक्षा ते आपल्या घरचं केलेलं बरं नाही. आता मी पहिलं कसं जे क्षेत्र होतं पहिलं तसं नाही राहिलं क्षेत्रात, सगळं आता म्हणजे पैशाची हिशोबावर चालू, वायद्याशिवाय नाही विषय. आता बिनजोडचं पण चालू झालेत, बिनजोड वगैरे मुंबईला वगैरे 7 जून पर्यंत फुल बिनजोड चालू. बरं, आता मुंबईला म्हणजे जाणार तुम्ही बिनजोडला वगैरे? कसं आहे, कुणाला हरवाय जिंकायचं नाही. बरं, आपण जिंकायसाठी आपलं खेळायचा खेळ आहे. त्याच्याला आमच्या किती एका टायमाला 10 लिटर दूध होतं. बर. आता ते बैल पाहिलं रतीब खात नव्हता, तर रतीबा बैल आता महत्वाची गाडी जाईल तिथं ती राहती, जाईल तिथं ओपनला असो, आदतला असो, दुसऱ्याला असो, गाडी राहते. त्यात आनंद आहे ना मोठा. आज कुशेगावचा हिंद केसरी मान त्या वासराने घेतलेला आहे. काटकरवडीच्या आपापाशी लाडक्या म्हणून बैल होता, म्हणजे आदतच. आणि महादेवकराचा सुंदरमन्य खोंड होता आदत. तर त्यावेळेस त्यांनी हे केलं होतं, तर त्यावेळेस मी आदतला त्यांचे कुशेगावचा 1 नंबर गेला होता. परमपूज्य सेवागिरी महाराजांचं चषक दिसतंय पाठीमाग, या वर्षीच आहे का ते? हो, या वर्षीच आहे. बर. क्वार्टरला राहिला तेजानं चिक्या घरचीच गाडी राहिली. अरे वा. नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो बोध येथे विठ्ठल नाना यांच्या घरी. नाना नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, तेजाची तब्येत कशी आहे आता? बरे आता. बरे आहेत. काय झालेलं नेमकं? कोणत्या लंपी पायाना पुढच्या कोण आला की लंप. बर. त्यामुळेच बरेच दिवस मला वाटतं मैदानात पण नाही. 15 दिवसात काढतो फेरायला न्यायचा, तिथे मैदानाला न्यायला होता. तेजा जाईल त्या मैदानात गुलाल केलेत ना? नाराज कधी नाही केलेत तेज नाही, गुलाल करतो. आणि त्याचं नाही काय सुखदुख वाटत, त्याचं सुखदुख काय वाटत नाही. हे खाद्य वगैरे आपलं समृद्धी चालू आहे. समृद्धी कॅटल. तब्येत पण जरा सुधारलेली दिसते थोडीशी. फिटनेस वगैरे चांगला येतो. आणि व्यायाम वगैरे कसं घेत आहे आता सध्या? फेरा वगैरे काहीच नाही ना आता, बाहेरच काढलेलं नाही त्याला? नाही. बरं, ज्या दिवशी कुरलेलं काढला तेव्हा नाहीच, पूर्ण विश्रांतीवर आहे आता सध्या. आता नवीन घेतलेलं तो या की पुढे, लेच करंट आहे. नाव काय ठेवले त्याचं? डिस्को. डिस्को कुठून घेतलं ना याला? माळशिरस. डिस्को वेगळं नाव ठेवलंय जरा. नाही, पहिल्या मालकाचं. बर. त्यांच्या पैसे डिस्को म्हणून इसमी शेट पैसे बैल चांगला पळत होता. काय जाणवते ना ह्याच्याकडे बघून? म्हणजे गरम आहे एकदम, म्हणजे तापट आहे एकदम. तापट आहे म्हणजे फेरे वगैरे देताना वगैरे काय, म्हणजे गाडी हाणताना वगैरे काय सुट्टीला वगैरे प्रॉब्लेम वगैरे देतो का काय? म्हणजे काय थांबायला वगैरे शान आहे ना तसं? म्हणजे फक्त एकदा जोट्यात घातलं की स्पीड दाखवते. मला वाटते डिस्को गुलाल घेतला इथं आल्यापासून, कोरोलीला आल्या घेतला, सिद्धेश्वर कोरोलीला पहिलंच मैदान होतं त्याचं. पलीकडचं काय कुठलं आहे आपलं? बर. या की बसू. हे काय श्वान प्रेमी पण आहात ना? नाव काय त्याचं? नाव आहे पिल्या. काय सांगाल, काय कसे आहात पहिलं सांगा प्रेक्षक? तब्येत आहे चांगल्या, तब्येत चांगली आहे. कारण एक प्रकारे सोपं नव्हतं ना, एक नंदीच्या आशीर्वादामुळे लवकर बाहेर निघाला. जनतेच्या आशीर्वादाने व्यवस्थित राहील. काय घडलेलं नेमकं? कोणत्या मैदानात झाले? वडूच्या झालं होतं. वडूच्या मैदानामध्ये.
म्हणजे बैलाची लात लागलेली का कसं काय काय म्हणजे काय झालं एकाकी त्यानं एकाकीच काय त्याच्या मनात आली एकाकी माझं लक्षण होते लात घातलेली इथंच बसली होती हा. त्यामुळे कानात त्यानं रक्त येत होतं. जवळ नाकातोंडात. जवळपास ना तुम्ही एक आठवडा काय खाल्ले पण नव्हतं त्यावेळेस तुम्ही म्हटलं तसं म्हणजे लिक्विड चालू होतं तुम्हाला. 10-12 दिवस नुसतं ह्याच्यावर ते पाजत होती मला पेजून करून ते. नुसतं लिक्विड वर होतं बाकी काही खात नव्हतं. हो हो ना अशा वेळेस फोन आले का हो किती जणांचे लय म्हणजे जण भरपूर जण म्हणजे तेवढी काळजी आहे म्हणजे मी फोन करत नव्हतो तर माणसं येऊन भेटून जात हा होती. म्हणजे असं काही नाही की बाबा गुलाल आहे त्या मुलांसोबत आहे असं नाही काही. तसं नाही सगळी माणसं आपल्याला सगळी म्हणजे मानते ती बी येते आणि त्यांच्या आशीर्वादानं चांगला आहे आपलं. नाना घराचं पण काम चालू आहे आता हो. कुठवर आले कसं काय आले अजून एक 2-3 महिने खायला. तेजाला जेव्हापासून घेतलाय ना तेव्हापासून कायम गुलालामध्ये तेजाकडे पाहून कुणाची आठवण येते कुठल्या बैलाची आठवण जुन्या बैलाची कुठली आठवण येते तुम्हाला म्हणजे भरपूर वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये भरपूर बैल गेली हा. सगळ्या बैलांची आठवण येते. हा. गुलालात राहिले की आनंद गुलालात जर नाही राहिलं तर किंमत नाही. हा गुलाल हे पाहिजेच किती का नंबर होईना पण गुलालात जी त्या गुलाला कोण किंमत बी करू शकत नाही त्या गुलालाची. बरं आणि असा त्या मानाचा गुलाल आहे त्यामुळे कोण लय एवढे करू शकत नाही तर ते त्या गुलालाचा आनंदच वेगळा असतो. तुम्ही म्हटलं तसं गुलालात राहिला की किंमत आहे हो. तसं काय जाणवतं का नाना की बाबा ज्यावेळेस आता तुम्ही सुद्धा भरपूर वर्ष तुमचे संबंध पण भरपूर आहे क्षेत्रामध्ये पण तुम्हाला सुद्धा जाणवतं का पायऱ्याचे वगैरे बोलताना असं की बाबा जरा थोडस स्लॅक पिरियड चालू असला नंदीचं तेव्हा अडचणी होतात का तुम्हाला येतात अडचणी येतात. हा अडचणी येतात किती एक नंबरातला बैल असतो त्या काय 1-2-3 आठ गुलालात नाही राहिला बरं की अडचणी येतात. आता काल पण सुंदर असं पुजारवाडीचं मैदान झालं ना एक सुंदर अशी जोडी पाहिली तुमची चिक्या आणि सोबत कुठला बैल होता राणा अचानक पायरा झालता तो. हा त्याच्यामुळे काल झाला पायरा तिथं झाला गोलाला मानकरी झाली गाडी तिथं. आणि चिक्याला कुठून घेतले कसं काय चिक्या 40 गावचा 40 गाववरून 40 गावचा कधी आत्ताच घेतलाय का त्याला कसं काय 1-2-3 महिने झाले घेतलाय त्याला. हा 2-1 महिने झाले. भरपूर आता बैल दावणीला आहेत एकूण तिकडे किती आहेत बैल कलेडोनला तिकडे कलेडोनला 5 आहे ती 5 बैल आहेत कलेडोनला 5 आहे ती. बर 7 आहे ती 7 बैल आहेत आणि इथे 2-3 बैल आहेत इथं 3 आहे ती. बर 40 गावला 2 आहे ती आणि संभाजीनगर मध्ये एक आहे. नाना पहिल्यापासून तिकडे संबंध आहेत का छत्रपती संभाजीनगर किंवा 40गाव भागात की तिकडे संबंध पहिल्यापासून बर कसे काय म्हणजे ज्यावेळेस आपण गाड्या हाणाय पहिल्या मुंबईला जात होतो नाही शेटच्या पंढरी शेटच्या गाड्या गौरव शेटच्या गाड्या हाकलत होतो. बर तेव्हापासून आपली तिकडे ओळख झालेली आहे ती ओळखीच म्हणजे उपयोग होतोय 100%. नाना आता तुम्ही स्वर्गीय पंढरी शेट यांचं नाव घेतलं त्यांचा एक नवीन नंदी म्हणजे सर्जा चांगला पोहतोय तो त्याविषयी काय सांगाल. नाही बैल चांगलाच पळतोय तो म्हणजे शेटच्या माघारे त्या बैलांना आता जी शेटला जसं पाहिजे होतं बर तसा बैल लागला ना आता तो बैल तसा पळतोय की तो. काय जाणवतं त्याच्याकडे बघताना कारण लहान म्हणजे हाईटला जास्त नाही येतो पण स्पीड जबरदस्त आहे त्याची. स्पीड जबरदस्त आहे बैल चांगला पळतोय गोलाला महत्वाचा राहतो मोठ्या मोठ्या अड्ड्यात त्यांना चांगलं सगळं होत चाललं ना. त्याच्यामुळे त्या माणसाच्या म्हणजे समाधान होते शेटचं असे मोठ्या मैदानात राहिली का आनंद व्हायचा त्यांना. बरं त्यांचं तसा तो बैल हे करतोय त्याची इच्छा पूर्ण करत चाललाय पुढे. काल अजय शेट यांचा पण आनंद वेगळाच होता काल मला वाटतंय तुम्हाला 21,000 बक्षीस पुकारले त्यांनी. हो त्याच्या मुलांना पुकारले 21,000. काय सांगाल अजय शेट यांच्याविषयी काय सांगाल. अजय शेटचं कसं आहे अजय शेट किरण शेट ही यांच्या डोक्यात एकच असते की आपली गाडी गोलालात राहील किती नंबर राह फक्त गोलालात रंगण्याला महत्व आनंद आहे. त्याच्यामुळे सगळे आनंदात असते पोरं कुठली नाराज होत नाहीत काय नाही. बरं आणि त्यांचा नेम बी असा आहे की पैसे येतील बक्षिसाचं काय रुपये बी घेत नाहीत ते सगळं पोरास काय असेल ते सगळं मुलं खुश झाली पाहिजे पोरं खुश तर म्हणून आपण खुश सगळं मुलांनी वाटून टाकते. म्हणजे असं काय नाही की बक्षिसाचं आले पैसे बाबा तसं काय नाही. आणि जर समजा घरी गेलं तर घरी पार्टी केली तर ती वेगळं पक्षात म्हणजे
हा हा डायरेक्ट म्हणाले ना नाही पैसे घ्या आणि पोरासने देऊन टाका. लगेच तिथंच सांगणार, सगळ्याचा हिशोब तोडणार. दोघांचा हिशोब तोडला की म्हणाले ना नाही पैसे वाटून टाका तुमचं तुम्ही पोरासने. ना तुमच्याकडं पाहिलं की एक जाणवतं की तुम्ही प्रामाणिकपणे गाडी चालवता. म्हणजे एक तुमच्या मनामध्ये असते की गाडीला आज गुलाल कसल्याही पद्धतीने झाला पाहिजे. मालकाचा तुमचा काय रागरोज झाला असेल, नंदीवर रागरोज काढून उपयोग नाही ना त्याचा काय. त्याचं फळ मग आज जरी लागलेलं हे व्यवस्थित आहे तर निवड त्यांच्या आशीर्वादानच आहे. बरं. एक प्रकारे कालच्या जोडीविषयी काय सांगाल? कारण एकजुटानं पाहिली जोडी आणि काल 2 नंबरची मानकरी ठरली. हो, 2 नंबरची मानकरी ठरली. आणि कसं आहे, आम्हाला म्हणजे गुलालात राहिली त्यात आनंद मोठा झाला. बरं. आज कसं आहे, त्या बैलाचा इतिहास कोणच पुसू शकत नाही. तो नावीचा वजीर, मोठा लक्ष्या, असे कोणी इतिहास. पण माणसाने असं त्या असं म्हणजे झाले की मोठ्या बैलात हे झालं पायऱ्याला की पायऱ्याला बैल अडचणी येत नाही, त्याची घासाघीस जरी झाली तरी अडचणी येत नाही. बरोबर. आणि तो काय देवचा आहे या क्षेत्रातला. पण त्याची गाडी आता कडन लागली तिथं काय चिठ्ठ्या वाजल्यामुळे कोण कोणाचं काय करू चालत नाही. बरोबर. म्हणजे एक सेमीला तुम्ही म्हणाला तसं मैत्रीपूर्व लढत. मैत्रीपूर्व सर्व लढत मैत्रीपूर्वच आहे. खेळच असा आहे की मैत्रीपूर्व जो खेळ आहे त्याच्यामुळे जो टिकला आहे खेळ. बरोबर. आणि तर टिकून राहणार आहे खेळ. मैत्रीपूर्व कोणावर आग्रोश. बरं आता कसं झाले, आज 1 नंबर करायचा आणि उद्या गटाला मार काय अशी तारा झालेली आहे. झाली कंडिशन त्याची. पण काय, प्रत्येकाचा नंदी प्रत्येकाला अशी असते की राहायलाच पाहिजे. नाना तुम्ही जसं म्हणाला तसं एक बकासूरचं वेगळं स्थान आहे तुमच्या मनामध्ये म्हणावं लागेल. कारण तुम्ही आता सुद्धा म्हणाला देव आहे, देवाच्या सीमेमध्ये गाडी लागली. हो, देवाची लागली. मी लय माणसाने काय म्हणतो की तुम्ही त्याची गाडी समजा कसं कडन लागल व पायरा चुकीच असेल व काय असेल त्याचं, पण त्याची गाडी तुम्ही मारली की हुरळून जाऊ नका. त्याने इतिहास केलाय तो दुसऱ्या कोणी केला नाही अजून. बरं. आता चालू ह्याच्यात म्हणजे चालू मैदानात आता तसा त्याला उलट तुम्ही घासला तर तुमच्या बैलाचं 2 रुपये वाढतं होतं. बरं. ज्याला विकायचं आहे त्यांना, आणि त्याने आपले कोणी बी असो त्या बैलाला घासला व काय झालं की आपले पैसे आले की करून टाकावं. कारण ते देवगुणीच बैल आहे. कडच कावू लागते नाना काय. पेडगावच नाही का, आता माझी गाडी अजून गटमधनं पळाला तर सीमेला कडल येणार. बरं. सीमी पासून मधनं तर फायनल कडल येणार. पण माझी पहिल्यांदाच गाडी काल की 3 फेर मधनं पळाली. पहिल्यांदाच म्हणजे तुम्हाला पण नशिबाचं स्टार असतं एकाच्या. बरोबर. मग शेठच्या मोठ्या मुलाच्या नाव नोंदतो, शेठच्या नाव नोंदून कटाळू, माझ्या नाव नोंदून कटाळू, एमजी जिल्ह्याचे नाव कटाळू. पण आम्हाला 1 फेरा तरी कडी येतेच. पण काल तेवढी 3 फेर आमच्या मधनं पळाली. असं बरेच दिवसानंतर प्रथमच घडलं. लय दिवसात झालं. लय दिवसात म्हणजे लय ट्राय केला असेल की बाबा या नावानं पळवूयात. कसं काय कसं चिठ्ठ्या वाचल्यामुळे काय आपण तिथे करू शकत नाही ना. तिथं कोणाचं काय सगळ्यासमोर चिठ्ठ्या काढते त्यामुळे कोणाचं काय तिथे कोण करू शकत नाही. जे त्या नशिबाची बात आहे शेवटी. तुमचं जसं चाललंय तसं बकासूरचं पण चाललंय आता. म्हणजे कडनच लागते गाडी सेमीला कायम. आता कसं म्हणजे कसं आता नशिबाची साथ आहे ते होतेच. मग सांगतोय की आता मी एवढ्या दिवसात फक्त काल मधनं 3 फेर पळली. बरोबर. नाहीतर माझी 1 तरी फेराकडे नाही. आता त्या सिद्धेश्वर कुरवला 2 फेर मधनं बैल पळाला, घरची गाडी पळाली, फायनलला 1 नंबर तास आला. ना आता मी बघतोय की घरचे साथ तुमचे पळतात जास्त करून. जरा बरं होतंय का जरा म्हणजे पायऱ्याला वगैरे म्हणजे जास्त पायऱ्यासाठी जेवढे बैल कसं होतंय कोणाला समजा आपण एखाद्या 1-2-3 अड्ड मार खाल्ला की मग परत पायऱ्याला ताप होतो. मग त्यांना पैसे द्या, हे करा, वायद्या द्या, त्यापेक्षा ते आपल्या घरचं केलेलं बरं नाही. आपली घरची अवसर उपटून निघते. तुम्हाला सुद्धा वायदी मागितली जाते. मागते वायदे मागते. म्हणजे असं काय नाही की बाबा नाना आहेत म्हटल्यावर वायदे वगैरे असं काय नाही. तसं नाही काय. एक म्हणजे कसं तोंडावर हात गोंधळायचा पाया पडत तसे नाही. पाय खाली पाय तोडायचं कंडिशन आहे आता. आता मी पहिलं कसं जे क्षेत्र होतं पहिलं तसं नाही राहिलं क्षेत्रात. सगळं आता म्हणजे पैशाची हिशोबावर चालू, वायद्याशिवाय नाही विषय. ना काय होतं पण सर्वसामान्यांचं बैलगाडी मालकांचं कसं म्हणजे यामुळे थोडस खच्चीकरणच होते म्हणावं लागेल या गोष्टीमुळे. होते.
वायदी विषय राहिलाय का खेळ सर्वसामान्यांचा? नाही ना, सर्वसामान्य गोरगरिबाचा नाहीच हो. हा. आता समजा एखाद्याची वासरू याची किंमत समजा कॅपॅसिटी आहे 50-60 हजाराचं वासरू घेऊन एखादं पळायला लागलं, त्याला पैर करायचं म्हणलं तर तो लाख रुपये 50-50 हजार रुपये वायदी देऊ शकत नाही ना, त्याचे ते अंधारातच राहते. असं होते. आजकाल मी पाहतोय की नवीन पिढी पण भरपूर आली या क्षेत्रामध्ये. भरपूर आली भरपूर. आता MJ ज्वेलर्स यांच्याविषयी काय सांगाल? दादा कायम तुमचं नाव काढत असतात. नाही, माणूस चांगला सरळ मार्ग माणूस आहे ते बी. अजय शेठचा दोघा स्वभाव सारखाच आहे. हा. आता काल बी बघा पोरं सगळी अजय शेठ असलं मैदानात की पोरांनं गाडी बसू ना बसू की म्हणणार पहिलं पोरासनी जेवण आणून देणार, सगळ्या पोरासनी जेवण नाश्ता बिष्टा सगळ्याला आधी ओके करणार. ना आता जर समजा एखादं नियोजन करायचं म्हटलं तर ते कशा पद्धतीने करताय? म्हणजे समोरचा बैल कशा पद्धतीने पोहतोय किंवा फाटी कशी आहे, रान कशा पद्धतीचं आहे, ते सर्व गोष्टी बघताय का? की पल्ला किती आहे? युट्यूबवर अशी धावते ती त्याच्यावर सगळे जाते. आता जागेवर कोण बघायला जाते? हा. युट्यूबच्या आता कसं मुलाखत देते ती बाबा इथं मैदान आहे, बरं, त्याच्यावर फाट्या बघते ती त्याच्यावर जाते ती. हा, म्हणजे असं काही नाही की प्रत्यक्षात बाबा जात प्रत्यक्षात कोण नाही, जवळ असलं तर जाऊ शकतं माणूस, नाही तर नाही शकत. बर. आता बिनजोडचं पण चालू झालेत बिनजोड वगैरे मुंबईला वगैरे 7 जून पर्यंत फुल बिनजोड चालू. बरं, आता मुंबईला म्हणजे जाणार तुम्ही बिनजोडला वगैरे? आता इथंच काय होतं, पोरं लय असते. एक जरी बैल न्याला तरी पोरं एक 18-19-20 पोरं तर कायम संघ असते ती. एवढ्याला मग पिकअपला होत नाही ना. जरी आपण दुसरी गाडी केली तर त्या गाडीत पोरं बसत, बैलाच्याच गाडीत बसणार. त्याच्यामुळं नाही, मुंबईनं आपल्या इथंच कसं आहे, कोणाला हरवाय जिंकायचं नाही. आपण जिंकायसाठी आपलं खेळायचा खेळ आहे. हरवाय कोणाला जिंकायचं म्हणजे कुठेतरी आनंद म्हणून आनंद साजरा करायचा आहे, बाकी काय नाही. कोणाची समजा एखाद्या गाडी माल त्या गाडी पैसे वरडायचं नाही, कारण मी पोराची कोणाच्या गाडीचे काय ना, कारण नंदी 4 पायचा माळ आहे. आज दिवस प्रत्येकाचा येतो. आज आपण मारा जिंकलो, उद्या त्यानं जिंकलं, ते आपल्याला मारलं, त्याने जरी वारलं तरी कालवाकरांना आपण वाढलं तर कालवाकर शांत राहायचं. कसं आपल्याला आनंद फक्त जे आहे घ्यायचा आहे नंदीचा. मी त्याला बाहेर ना आता सध्या गुलालात आहेच बैल. म्हणजे एखादं बाबा तुम्हाला जर नंदी आवडला, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा झाला किंवा आपल्या भागातला झाला, तर कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे त्याला घ्यायला अप्रोच करताय? कसं नंदी बघताय? म्हणजे एखादा जोडीदार आहे नाही आता कादराबाद पप्पू मोलाने ते त्याला फोन केला की ते डायरेक्ट जाऊन बघतोय करतं, डायरेक्ट जात ती बघणार नाना विचारते किंमत. आम्ही ठरवा बी जात नाही, त्यांचं ती ठरवा देत. आता हे वासरू पलीकडलं वासरू बघायला गेलो त्यावेळेस संजय वाघमोडे म्हणले, नाना वस्तू तुमच्या मनासारखी आहे. तर म्हणलं कशी काय? म्हणले आहे गावात, चला. मलाच घ्यायची होती पण म्हणजे चला तुम्हाला दावा. गेलो तिथं बघितलं, तिथं ठरवून आलो वासरू. लगेच पसंत पडले की आणलंच लगेच आणलं नाही. तिथं पसंत ठरलं की एक 5-7 दिवस तिथं ठेवलं होतं. त्यानंतर अजय शेट्टी आले की मग आणला. नाना हे आता तर शर्यत चालूच आहे, पण समृद्धी कॅटल फीडचं पण पोती असते तुमच्याकडे, तो पण बिझनेस तुमचा चालू आहे. तर ते कशा पद्धतीने मॅनेज कसं करताय? म्हणजे जर समजा एखाद्याला हवं असलं वगैरे, ते कसं करताय मॅनेज? म्हणजे कसं आता इथे एक आहे, इथे कलडोनला एक भेटतं, शिक्रापूरला ती काही कंपनी डायरेक्ट कंपनीतच भेटतं, आणि ह्याला नाशिक साईडला एक दिली आहे शाखा, 1-2-3 ठिकाणी. तुमच्याकडे एक शाखा आहे की बाबा इथे मिळतात अशी पोती? त्या भागातल्या माहिती सगळ्या, त्या भागातले आपल्याला. कसा रिस्पॉन्स आहे? म्हणजे रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्टचा काय यात विषय नाही. रिझल्ट म्हणजे कसं असं की बैलाला ज्या अंगावर केस बिस शायनी बिनी ऑटोमॅटिक बैल गरम राहणार, मस्ती करणार बैल. म्हणजे करंट राहणार? काय करंट राहतो? म्हणजे त्याला असं म्हणजे अग्रेसिव्ह पणा वाढतोय पहिले तेजाला आमच्या किती एका टायमाला 10 लिटर दूध होतं. आता ते बैल पाहिलं रतीब खात नव्हता, रतीबा बैल आता रतीबावर दूध वगैरे आता काय दूध काय नाही त्याला. आणि रतीबा असा की लगेच वाला करायचा चारा का बारडा असा हे असते म्हणजे सगळं मिक्सिंग. अच्छा.
सगळं मिक्सिंग आहे. हे फक्त पाण्यात भिजवायचं आणि समोर लगेच आपण ठेवायचं. गव्हाची कणिक मळतो त्या पद्धतीने हे करायचं आणि चारायचं. खायला वगैरे काय त्रास वगैरे नाही ना ते नाही जनावरं? एक दोन दिवस फक्त हे करतात नवीन जर असली तर, हा आणि खाते ती मग. म्हणजे एकदा त्यांना चौका आली की हो. बाबा चांगला आहे हो खाते ती. मग हे कर. हो. पेंड बी आता तिने काढली, पेंड बी चांगली आहे. पेंडीला तर असं तुम्ही अशी मोठी धरली तर त्याला गळताची पेंड आहे. आयुष्य म्हणजे पूर्ण न्यूट्रिटिव्ह कंटेंट आहे 100%. प्युअर शेंगदाणा तेल काढ. हा हा. नाना काय काय दिले बैलगाडी क्षेत्रानं सांगा, कारण एवढे चाहते दिलेत, मनापासून प्रेम करणारे चाहते दिलेत, आणि तुमचं म्हणजे ज्यावेळेस दुखापत झालेली तेव्हा पण फोन आलेले, आणि म्हणजे कायम तुमच्या सोबत असतात. म्हणजे ते म्हणजे आपल्याला एक म्हणतात कट्टर विठ्ठल नाना प्रेमी म्हणावं लागेल. बैलगाडी क्षेत्रानं आपल्याला भरपूर लोकांचं प्रेम दिले, आणि प्रेम असं मिळत नाही. असं जेवढे जे आपल्याला जेवढी एखाद्याला असं अर्जंट कोण होणार नाही एवढं त्या क्षेत्रामुळे आपल्याला माणूस हजर होत. बरं. आणि क्षेत्रात खरंच क्षेत्र लय चांगलं आहे तसं. फक्त माणसाने कोणावर रागे काढून काय चुकणार, व्यवस्थित जर टिकावलं तर क्षेत्र एक नंबर क्षेत्र आहे. नाना शाहिदबाईंची पण मुलाखत घेतली. शाहिदबाई कायम तुमचं नाव घेत असतात. नाही तो माणूस राजा माणूसच आहे. शाहिदबाई बल्ला डॉक्टर राजा माणूस. त्या जोडीविषयी काय सांगाल? कारण एक परत जेव्हा जेव्हा पळते तेव्हा तेव्हा एक नंबर करते. पुसेगावला पण एक नंबर केला. परवा पण तुम्ही पाहिलं असेल, बरडचं मैदान झालं एक आदत एक बैलचं, तिथं पण प्रथम क्रमांक केला, आणि वडकीला पण फायनलचा गुलाल घेतला. ती पळते तीच. हा म्हणजे आता फुल स्पीड न वासर ती पळते तीच. वासर कसं नियोजन मी चांगलं करते ती, आणि महत्वाची गाडी जाईल तिथं ती राहते, जाईल तिथं ओपनला असो आदतला असो दुसऱ्याला असो गाडी राहते. त्यात आनंद आहे ना मोठा. आज पुसेगावचा हिंद केसरी मान त्या वासराने घेतलेला आहे. नाना एवढं स्पीड कसं लागते गाडीला त्या? म्हणजे बरेच आता तुम्ही भरपूर वर्ष या क्षेत्रामध्ये, एवढं स्पीड कसं लागतं? म्हणजे सचिन पण तळाला गाडी ओढतोय आणि निकाल रेषेचे लक्ष गाडी म्हणजे कशी दोन्ही गटून पळते ती वासर, दोन्ही वासर ती गटून पळते, त्यामुळे गाडीला स्पीड लागते आणि गाडी चांगली पळते. जुन्या कुठल्या बैलांची आठवणीची जोडीचे कुठल्या आठवणीची बैल बैठी काटकरवडीच्या आपापशी लाडक्या म्हणून बैल होता, म्हणजे आदतच. आणि महादेवकराचा सुंदरमन्य खोंड होता आदत. तर त्यावेळेस त्यांनी हे केलं होतं, तर त्यावेळेस मी आदतला त्यांचे पुसेगावचा एक नंबर केला. आणि त्याच्यानंतर परत अनिल आपापशीच बाबा ओलेकराचा खोंड आलता राजा म्हणून. तो राजानं झाल्याचा धडकन म्हणून खोंड होता एक. तर त्या खोंडाने कोरेगावचा आदत मध्येच एक नंबर केला. त्यावेळेस मैदान ते पेट्रोल पंप आहे ना इकडे, त्याच्या पाठीमागं मैदान भरत होतं. तर त्या खोंडाने एक 3-4 टांग्यानंतर एक नंबर केला. एक तो खोंडाच नाही, आदतच खोंड बारीकच, जाईल तिथं खोंड राहील, जाईल तिथं फायनलचा गुलाल घ्यायचा. हो, म्हणजे या खोंडांना ते बघितलं की तसं वाटतं अशी सचिन आहे की नाही आता एवढीच खोंड बारीक होती, पण जाईल ते दुराळाच काढायची. एक चर्चा जबरदस्त चालली दोघांची म्हणावं लागेल संपूर्ण. वासर चांगले पळते, वासर गटून पळतात, व्यवस्थित पळतात. सगळं कसं हाणणारा सोडणारा सगळ्याचा मेळ लागतो, म्हणजे गाडी पळती चांगली. बरोबर. आणि त्या गाडीवर तुम्ही सचिनच्या गाडीवर पण कायम असते. मला वाटते सर्जन सचिनची गाडी बरडला पडलेली एक नंबर केलेला, त्यावेळेस तुम्हीच होता गाडीवर. हो, नाही गाडी आम्हाला पुसेगावला म्हणली होती इकडे हाना, पण कसं आपली गाडी लागते, मी आजारी होतो, त्यात म्हणलं असं ह्यांना म्हणलं, डॉक्टर्सनी म्हणलं ना, शाहिदबाईला म्हणलं मला काय नाही जोडणार, कारण का आपलं माझ्या कानात रक्त येतो त्यामुळे म्हणलं ना. बरोबर. नाना वडकीला सुट्टीला तुम्ही होता, राहुल दादा होते आणि तुम्ही होता. काय चर्चा झालेली? दादाने विचारलं का तब्येत वगैरे कशी आहे? की विचारलं होतं, तब्येती चांगली विचारलं. मला वाटतं त्यावेळेस आजारी होता तुम्ही. हो, आजारी किती लागून 5-7 काढे दिवस झाले होते. आणि आता सासवडचं पण मैदान झालं, पुसेगावच्या मैदानात पण मथुरनं गुलाल घेतला, सासवडच्या मैदानात पण एक नंबर केला. काय सांगाल? कमबॅक जोरात केले. कमबॅक चांगलं. कसं आहे, गाड्या पळाल्या व्यवस्थित, सुट्टी व्यवस्थित झाली असेल तर सगळ्या गाड्या राहते ते व्यवस्थित, आणि त्यालाच महत्व आहे, गुलाला महत्व आहे ना. गुलाला जेवढं आहे तेवढा आनंद, माणूस आनंदी राहतो, मागची पोरं आनंदी राहते. बरोबर. नाना शिष्य काय म्हणते तुमचे? शिष्य आहेत ते
सनी भाऊ अजून काय? मुश्रीफ, अर्जुन आहे, हा. अक्षय, हा सूरज आहे. चार पाच जण आहेत. ना तुम्ही कायम संयम ठेवता. पोरांना काय सांगता की बाबा संयम संयम का ठेवायचा. ठेवला पाहिजे? नाही ही क्षेत्र कसं आहे, ही क्षेत्र कोणाला हरवायचं नाही, जिंकायचं क्षेत्र आहे फक्त ही. आणि क्षेत्रात वादावाद करून कोणाला चांगलं होत नाही. प्रेमानं जे जिंकायला गोष्ट ती वादावाद करून जिंकू शकत नाही. बर. त्याच्यामुळे प्रेमानं क्षेत्र झालं पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो आता, तेजाला कसं काय नियोजन कसं असणार आहे? म्हणजे केव्हा बाहेर काढताय मैदानात? लंगाचा कमी आलाय का ना त्याला, हा कारण म्हणजे जरा थोडस लय मस्ती घरी करायला लागला हा की मग तेवढ्या पुरता आम्ही काढतो त्याला, एक फेऱ्याच्या हिशोबानेच नेतो त्याला बरं. आणि मग परत निवांत बांधून ठेवा. परमपूज्य सेवागिरी महाराजांचं चषक दिसतंय पाठीमाग, या वर्षीच आहे का ते? हो, या वर्षीच आहे. बर. क्वार्टरला राहिला तेजानं चिक्या घरचीच गाडी राहिली. अरे वा, म्हणजे परमपूज्य सेवागिरी महाराजांचा जो मानाचा गुलाल आहे तो लागला तुमच्या कपाळी. जसा क्वार्टरला तिथनं गाडी राहिली तिथनं म्हणजे असं पुढून जरी बैल काढतो तरी सारखे बैल गोलवत राहते. सेवागिरी महाराजांना आशीर्वाद दिला. आणि महत्वाचं आहे ते, कारण बरेच बैलगाडी मालकाची इच्छा असते की तो गुलाल मिळावा. हा नाही त्या मैदानासाठी माणूस लय धडपडतं. मग राहिला तिथनं आपल्याला अशी म्हणजे क्वार्टरला गाडी राहिली बरं, तिथनं राहते तिचं कायम बैल राहते ती. नाना, चाहत्यांना काय सांगाल, म्हणजे तुमच्यावर प्रेम करतात जीवापड त्यांच्याविषयी काय सांगाल, त्यांना काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून? असंच आशीर्वाद माग राहावा हीच आपली इच्छा आहे, बाकी काय. प्रेम असंच कडपर्यंत जावं, बाकी काय. धन्यवाद नाना आपला वेळ दिल्याबद्दल. आणि असंच तेजा आणि सर्व दावणीचे नंदी गुलालात राहतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूया. धन्यवाद.